बांधव मुंबईला निघाला, आपल्यालाही मुंबईला निघायचं आहे. कसं निघायचं आहे? राजमाता अहिल्यादेवींच्या जिथं आपण उपोषण केलं त्या ठिकाणी जायचं, मातेचे आशीर्वाद घ्यायचे आणि मुंबईकडे निघायचं. मला बरेच जण म्हणले ताई भिंगे सर की तुम्ही मुंबईला चाललात ना, धनगर समाज सोबत येणार नाही. हो, लोक टाळतेत, पायात पाय घालतेत. मराठा समाजाची एकी आहे आणि आपलेच बसलेले काही बांधव म्हणतात आपले एक होतील का? बांधवांनो काळजी करू नका. आज तुम्ही एकत्र आलात का नाही? आरक्षणाची ही चिंगारी तुम्ही पेटवली, ही मशाल चावडी घेऊन जायची आहे आणि त्याचं वादळात रूपांतर करायचं आहे. आज हे पिवळं वादळ इथं आलंय. हे सगळं पिवळं वादळ आता मुंबईच्या दिशेने जाणार आहे. या महाराष्ट्रामध्ये आता पिवळं वादळ घोंघवणार आहे. चौंडीतून निघताना असं तसं जायचं का? लोक म्हणते तुमचे लोक निघणार नाहीत. अरे मला विश्वास आहे, या जिल्ह्यामध्ये ताई 1500च्या आसपास गाव आहेत आपले, आहेत की नाही? 1500च्या आसपास प्रत्येक जिल्ह्यात साधारणतः कमी जास्त एवढेच असतात. मला असं सांगा, कुणीतरी आठवून या 1500 गावापैकी एका तरी गावात धनगर नाही असं गाव आहे का? प्रत्येक गावात धनगर आहे. अरे एक तर गाव 4-4, 5-5 हजाराचं गाव आहे. प्रत्येक गावातून बरं असं समजू आपण की 500 गावात धनगर समाज नाही, फक्त 1000 गावात आहे. 1000 गावातला जरी प्रत्येक गावातून 100 हा समाज 100 सैनिक जर बाहेर पडले आणि ते चौंडीत 17 तारखेला आले आणि चौंडीमधून निघालो बांधवांनो, 1000 गुणिले 100 किती झाले? आपल्या जिल्ह्यात किती झाले? 1 लाख. आपला जिल्हा उस्मानाबाद, आपला मराठवाडा प्रत्येक जिल्ह्यात 8. या राज्यात 36 जिल्हे आहेत. 36 जिल्ह्यातल्या 16 जिल्ह्यांनी सहभाग नाही घेतला, फक्त 20 जिल्ह्यांनी सहभाग घेतला. आणि मुंबईकडे 20 जिल्ह्यातल्या प्रत्येक गावातल्या 100 सैनिक बाहेर निघाले ना, हे 50 लाखाच्या जवळ होईल. 50 लाखाला तर चौंडीतून मुंबईपर्यंत अंतर बी नाही आहे का? एक जरी 2 उभारलं तरी तिथपर्यंत रांग लागेल. पण जाताना जसं मराठा बांधवांनी सगळी कामं धंदे सोडली, तसे तुम्ही सगळी कामं धंदे सोडा. 2 वर्ष कोरोनामध्ये गेलेत, आपण काही कामं केली नव्हती. हे 15 दिवस तुमच्या लेकरा बाळांच्या येणाऱ्या पिढ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आहेत. त्यामुळे बाकी सगळे कामं सोडायची. मित्रांना सगळ्यांना पाहुण्याला सांगायचं 17 तारखेला जायचं. ही T20 मॅच आपल्याला येणाऱ्या 24 तारखेपर्यंत संपवायची. ही संपवायची असेल तर 17 तारखेला निघू. निघतानाही 50 लाखाची 1 कोटीची फौज घेऊन निघू. निघताना सगळे कामं दुसऱ्याला सोपवता येतील. पण बांधवांना आपल्या ज्या मेंढ्या आहेत ना, त्या मेंढ्या दुसऱ्याला सोपवता येतात का? बरेच मेंढपाळ बांधव दुसरा त्याला राखू पण शकत नाही. मग आपण एक नारा द्यायचा, मेंढपाळाला सांगायचं ह्या सगळ्या मेंढ्या घेऊन मुंबईच्या दिशेने निघायचं का? हे 1 कोटी धनगर बांधव, मेंढपाळ जर निघाला तर आमच्या महाराज फरांडे महाराजासारखा दिसतो. काटीन घोंगड आहे की नाही? भंडारा. माझी बांधवांना, तरुण पोरांना एक विनंती आहे, आजपासून एक मिशन राबवा. काटीन घोंगडा घेऊ द्या किरा, काटीन घोंगडा घेऊ द्या किरा. धनगर आरक्षणाच्या लढाईला मला बी मुंबईला येऊ द्या किरा. हा नारा तुम्ही सगळ्यांनी द्यायचा, सगळ्या सोशल मीडियावर पाठवायचा. हे सगळ्या ताफा घेऊन मेंढ्या, घोंगडे, काठ्या बांधवांनो, आणखीन त्या मेंढ्या आल्या की घोडे काही तर कुस्ती खेळायला थांबणार आहेत का? मग घोडे सोबत घ्यायचे का? ते घोडे आता घोडे पुढे निघाल्यानंतर आता गोट्या बी गावात नाहीत. कुत्रे काय गोटे खेळणार आहेत का? पण राज्य सरकारला हे आपले खंडोबा कुत्रे सुद्धा दाखवायला घेऊन जावं लागेल. हे दृश्य कसं असेल बघा. मेंढपाळ, करोडो धनगर, भंडारा, सगळं पिवळं वादळ. आणखीन एक गोष्ट मात्र तुम्हाला न चुकता घ्यायची आहे. धनगर आरक्षणाच्या रस्त्यामध्ये प्रचंड काटे कुटे झुरपाडी लय आल्यात. त्या तोडायच्या असल्या तर फरशी कुऱ्हाड हातात घ्यायची आणि हे सगळं घेऊन हा माझा बांधव मुंबईच्या दिशेने निघायचा. हे सगळं दृश्य बघितल्यानंतर या राज्याचे मुख्यमंत्रीच काय, या राज्य सरकार नव्हे, केंद्र सरकारतले त्यांचे बॉस आदरणीय मोदी साहेब सुद्धा म्हणतील. काय म्हणतील? घाबरणार नाहीत ते. म्हणतील काय म्हणतील? मेरा धनगर भाई और बहनों, आपका
आरक्षण मैं दे रहा हूं। हे ऐकायचंय का तुम्हाला? हे करायचंय का तुम्हाला? अरे राज्याच्या मुख्यमंत्र्याकडून नाही, देशाच्या पंतप्रधानाकडून आरक्षण आणण्याची ताकद माझ्या या धनगर बांधवात आहे। ती ताकद फक्त वापरताना रस्त्यावर फिरा, रस्त्यावर घेऊन निघू आणि राज्य सरकारला दाखवू। राज्य सरकार आपल्याला मराठा बांधवासारखं रस्त्यात अडवणार नाही। त्याची व्यवस्था, त्याचं बसून आमरण उपोषणाला बसण्याची आझाद मैदानाची परमिशन आमच्याकडे आहे। आझाद मैदानाची परमिशन आमच्याकडे परमिशन असल्यामुळे कोण नाही। मग हा करोडो बांधव जर आझाद मैदानावर बसला तर या राज्यामध्ये दुसरं काय होणार आहे? बांधवांनो, ही लढाई लढण्यासाठी 17 तारखेला दुपारी 2 वाजता आपल्याला निघायचं आहे। सगळ्यांनी तयारी करायची। कुणी मोटरसायकल घ्यायची, ज्याच्याकडे 4 व्हीलर आहे त्यांना 4 व्हीलर घ्यायची, ट्रक घ्यायची, टेम्पो घ्यायचा, गाड्या टाकायच्या। पूर्वी म्हणायचे ताण लाडू भूक लाडू, बरोबर आहे ना? ते सगळ्या सोबत घ्यायचं आणि आपण रस्त्याने निघायचं। आपला धनगर समाज आपल्या पाठीशी आहे। आपण ही लढाई निकिरीची लढायची आहे आणि आपल्याला जिंकायची आहे। मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक विनंती करतो तुमच्या वतीनं की तुमचं सरकार हे धनगर विरोधी सरकार आहे, हे आता सगळ्या धनगरांना दिसतंय। आपण जाताना हे बोर्ड बनवायचे, आता कसे बनतो तसे बोर्ड बनवायचे। काय? धनगर विरोधी सरकार, धनगर विरोधी सरकार। आता 20 तारखेपर्यंत आचारसंहिता लागेपर्यंत या राज्यातला धनगर बांधव धनगर विरोधी सरकार म्हणून तुम्हाला संबोधणार। जर 20 तारीख गेली, आमचा अल्टिमेटम जर दुर्दैवानं तुम्ही संपवला तर तुम्हाला जातीयवादी मुख्यमंत्री म्हणलं जाईल। हा कलंक तुमच्या ह्याच्यावरती लागेल। तो लागू द्यायचा नसेल तर आमच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवा। तुम्ही मराठा बांधवांच्या लेकराबाळांसाठी केलं, आमच्या लेकराबाळांसाठी करू नका। आणि माझ्या आदिवासींच्या आमदारांना विनंती आहे, त्या झिरवळला विनंती आहे की आरक्षणाचं आमचं वादळ निघाल्यानंतर तू लुडबुड करू नको, मचमच फिरू नको, माकडासारख्या उड्या मारू नको। जर तू कुठं दिसलास तर ही धनगराची पोरं तुझ्या टरकळ्या केल्याशिवाय राहणार नाहीत। हे आव्हान बी त्यांना द्यावं लागेल। मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना जायचं जरी असलं, मराठा समाजाची लेकरं त्यांच्या आरक्षणामुळे त्यांना मिळालंय। उद्या जर ही लढाई आपण हारलो किंवा लढलोच नाहीत तर येणाऱ्या काळामध्ये आपली लेकरं आपल्याला काय म्हणतील माहितीये का? काय म्हणणार आहेत माहितीये? ज्यावेळेस मराठा बांधवाचा मुलगा नोकरीला लागलेला असेल, तुमचा मुलगा त्याच्या बरोबरीच्या नोकरीला लागलेला नसेल, तर त्यावेळेस धनगर बांधवाचं पोरग त्याला म्हणेल असं काय झालं? ती म्हणेल आमची जरांगे पाटलांनी लढाई लढली आणि जिंकलो। मित्रांनो, हे धनगराच्या पोराला ज्यावेळेस कळेल ते म्हणेल त्याच वेळेस आपलं बी उपोषण सुरू होतं, त्याच वेळेस आपलं बी आंदोलन सुरू होतं। मग असं काय झालं की हे आंदोलन आपलं यशस्वी झालं नाही? त्यावेळेस आपल्याला घरी येऊन विचारलं तर आपण त्याला काय उत्तर देणार आहेत? आपण म्हणणार आहेत का की नाही, आम्ही फक्त ते आंदोलन बघत होतो, टीव्ही पुढे बसत होतो, त्या आंदोलनाची अपडेट घेत होतो, पण तुमच्यासाठी आम्ही काही केलं नाही? याच्यापेक्षा एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि मी शेवट आपल्याला हे करतो। बांधवांनो, काही दिवसापूर्वी ताईंना माहिती असेल, महिला भगिनीत माझ्या इथं फार वर्षापूर्वी एक टीव्हीला जाहिरात यायची। या आरक्षणाच्या लढाईचं गंभीर तो आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणून हे सांगतोय की काही वर्षापूर्वी एक जाहिरात यायची टीव्हीवरती। त्या काळामध्ये मुलींना गर्भातच मारलं जायचं, अशी टीव्हीवर एक जाहिरात त्या प्रकारची होती। आणि ती टीव्हीवरची जाहिरात एक नवरा बायको दवाखान्यात जातात, डॉक्टरला दाखवतात, त्यांना कळतं की मुलगी आहे, त्यांची चर्चा होते की आता गर्भपात करायचा आहे, मुलीला हे करायचंय। रात्री शांतपणे आई झोपलेली असते आणि त्यावेळेस ते गर्भातली मुलगी त्या आईला बोलते, काय म्हणते, आई तुम्ही मला गर्भपात करणार आहेत, मला जगू देणार नाहीत का? मला जगू द्या, मला हे विश्व बघू द्या। बांधवांनो, जर आपण ही लढाई हारलोत आणि जिंकलो नाहीत किंवा लढलोच नाहीत तर येणारा काळ हे आपल्याला असं म्हणेल, धनगराच्या प्रत्येक मातेच्या गर्भातलं लेकरू म्हणेल की अरे मराठा बांधवांनी आरक्षणाची लढाई जिंकली, तुम्ही घरात बसलात। आई, मी कोणत्या जातीत जन्माला येले? त्यावेळेस ती आई जर म्हणली ना की धनगरामध्ये जन्म तेच बाळा तू, तर ते लेकरू म्हणेल, बाळा आई
मला नको ग. ज्यांनी आमच्यासाठी काहीच करून ठेवलं नाही त्या माणसाकडे मला नको. एवढी वाईट आपल्यावर वेळ येऊ शकते ह्याचा पण आपण विचार केला पाहिजे, गंभीरतेने घेतला पाहिजे.